साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आपला कालचा विषय अविदुरे निदान। बोधिसत्व जन्म घेण्यासाठी कुळ, माता, आयु आणि स्थळ निवड करतात आणि समय आहे की नाही, आपला बुद्ध बनण्यासाठी ही वेळ आहे की नाही ते बघतात। त्याच्यानंतरच ते गर्भप्रवेश करतात। नाहीतर वेळ जर नसेल, धम्म ऐकणाऱ्या लोक जर नसेल, वातावरण जर तसं नसेल धम्मग्रहण करण्याचं, मुक्त होणारे लोकांची संख्या नसेल, तर धम्म सांगण्यासाठी बुद्ध बनत नाही, जन्म घेत नाही तो व्यक्ती। तर आता ती वेळ कोणती आहे हे आपण पाहिलं की वेळ केव्हा, अनुकूल वेळ केव्हा आहे, अनुकूल समय केव्हा आहे बुद्ध बनण्याच्या, म्हणजे जन्मणारा बोधिसत्व बुद्ध बनण्यासाठी जन्म घेणारा व्यक्ती आणि बुद्धत्वाचे प्रचार करण्याची वेळ जी आहे, अनुकूल वेळ केव्हाची। काल काय बघितलं आपण, महासत्व ने देखा कि लाख वर्ष से नीचे और 100 वर्ष के ऊपर का समय अनुकूल समय है। बुद्ध बनण्यासाठी या जगात धर्म सांगण्यासाठी वेळ कोणती अनुकूल आहे, 1 लाख वर्षाच्या खाली आणि 100 वर्षाच्या वय, जर मनुष्य प्राण्याचं वय असेल तर धर्म सांगण्याची वेळ योग्य आहे। 1 लाख वर्ष वय नसलं पाहिजे आणि 100 वर्षाच्या खाली नसलं पाहिजे, तेव्हा बुद्ध येत नाही। मग मनुष्य प्राण्याचं वय किती, 100च्या वरून असेल तर 100 वर्ष के ऊपर का समय अनुकूल है, और कि वह 100 वर्ष की आयु वाला समय है। म्हणजे 100 वर्षापर्यंत धम्म सांगता येते, धम्म चांगल्या प्रकारे चालू शकतो। इसलिए बुद्ध को उत्पन्न होने का समय है। तब द्वीप का विचार करते हुए त्यांनी नंतर द्वीप निवडला, चारही दिशामधून
चारही द्वीपाचं अवलोकन केलं. त्याच्यानंतर कोणता द्वीप निवडला? जम्बूद्वीप. त्यानंतर माता निवडली. कोणती माता? कशी? अखंड अनेक जन्मापासून शील पालन करत आलेली माता. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुराचार नाही. जन्म से ही अखंड पंचशील सदाचार रखने वाली है, वह महामाया नामक मेरी माता होगी. असा विचार केला, यह मेरी माता होगी, लेकिन इसकी बाकी आयु कितनी होगी? आता आईची सुद्धा आयु पाहावा लागतो. आपल्याला जन्म देणारी माता किती वर्ष जीवन जगेल, किती दिवस जीवन जगेल, ते सुद्धा पाहून जन्म घेतात बुद्ध. म्हणजे किती बारकाईनं त्याचं संशोधन करून जन्म घ्यावा लागते. बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही वेळ जन्माला येत नाही. मग माता किती दिवस जगली पाहिजे? तेवढीच जगली पाहिजे. तशी कोणत्या मातेचा आयु आहे ते सुद्धा पाहतात की मला जन्म देण्याच्या लायक कोणती माता आहे. जन्म दिला 7 दिवसात तिला मृत्यू. 10 महीने 7 दिन की आयु होगी. आता पुढे सर्व काही निवडलेलं आहे. वडील, क्षेत्र, वय आणि माता सर्व निवडलेलं आहे. आता बाकी काय राहिलं? गर्भ प्रवेश. माया देवी के गर्भ में प्रवेश. इस प्रकार इन 5 विलोकनों को विलोकन कर पूर्ण अवलोकन केलं, विलोकन केलं. हा मित्रो मेरे बुद्ध होने का समय है. हे सर्व जेव्हा त्यांच्या दृष्टीत आलं, देवता लोकांमध्ये असताना जेव्हा त्यांनी ते सर्व अवलोकन केलं, तेव्हा त्यांच्या दृष्टीत आलं का हां, ही वेळ आता बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी मला योग्य आहे. इस प्रकार वचन दे देवताओं को संतुष्ट किया और आप लोग जाइए, कह देवताओं को विदा कर तुषित देवताओं के साथ तुषित लोक के नंदनवन में प्रवेश किया. सभी देवलोकों ने नंदनवन होते हैं. सभी लोगों में देव नंदनवन होते हैं. वहाँ साथी देवता लोग यहाँ से च्युत होकर अमुक सुगति को प्राप्त होते हैं. नंतर जो देवलोकातले लोक सुद्धा आहे ते सुद्धा मरतात. कारण सर्वात श्रेष्ठ लोक कोणता आहे? मानव लोक. देवलोकापेक्षाही श्रेष्ठ कोणता? मानव. मानव लोक का श्रेष्ठ आहे? कारण देवलोक निर्वाण प्राप्त करू शकत नाही. तिथे ती व्यवस्था नाही आहे. त्याला शरीर पाहिजे आणि शरीर कोणाजवळ आहे? मानवाजवळ आहे. आणि बुद्धी इथे वाढते. त्यांच्याजवळ किती ज्ञान असलं तिथे तरी ते कामाचं नाही राहत. ध्यान करावं लागतो, विकार नष्ट करावे लागतात. त्यांच्यामध्ये आसक्ती असते जगण्याची, दीर्घायू जगण्याची, सुख भोगण्याची, आणि तीच त्यांची इच्छा त्यांना मुक्त होऊ देत नाही. मग ते तोपर्यंत सुख भोगत राहतात, तोपर्यंत राहिले तिथं. नंतर हळूहळू त्यांचं शरीर चिंबत येते, तेव्हा समजून जातात की आता मरण आपलं जवळ आहे. मानव योनीमध्ये त्यांना येऊन निर्वाण प्राप्त करावा लागतो. तिथे त्या जाग्यावर निर्वाणाची व्यवस्था नाही. इस प्रकार बोधिसत्व को पूर्व के किए पुण्य कर्मों पर बल से मिलने वाले स्थानों को स्मरण दिलाते हुए घूम रहे थे. पूर्वजे पुण्यकर्म केलं होतं, कुठे कुठे केलं होतं, कोणत्या कोणत्या जागेवर केलं होतं, ते तो सुमेध नावाचा तापस देव लोकामध्ये चिंतन करतो की मी कुठे कुठे पुण्यकर्म केलं होतं, काय पुण्यकर्म केलं होतं. इस प्रकार पुण्यकर्मों की स्मृति कराते, स्मरण करत आहे पुण्यकर्माचं. देवताओं के साथ वे वहाँ रहे, फिर वहाँ से च्युत होकर महामाया देवी की कुक्षी में प्रवेश किया. इथून नंतर वेळ आली आता मानवामध्ये जन्म घेण्याची. तेव्हा महामायाच्या कुशीमध्ये
गर्भ प्रवेश किया। उस गर्भ प्रवेश को स्पष्ट करने के लिए क्रमानुसार कथा इस प्रकार है। आता त्या गर्भाची कथा कशा प्रकारे ते प्रवेश केला, काय होते काय नाही, ते पूर्ण कथा या प्रकारे। उस समय कपिल वस्तु नगर में आषाढ़ का उत्सव उद्घोषित हुआ था। तिथे एक उत्सव साजरा करण्याची प्रथा होती दरवर्षी। तो कोण्या दिवशी? आषाढ महिन्यामध्ये तो उत्सव। कारण तो महिना कोणता राहते? शेतामध्ये पेरणीचा राहते आषाढ। तर त्या आषाढ महिन्यामध्ये एक उत्सव ठेवला जातो, त्याचं नाव काय? वप्रमंगल। त्या उत्सवाचं नाव आहे वप्रमंगल। तो उत्सव घोषित हुआ था। जनता उत्सव मना रही थी। पूर्णिमा के 7 दिन पहले महामाया देवी बिना मद्यपान के माला गंध से सुशोभित हो उत्सव मना रही थी। कधी? पौर्णिमेच्या 7 दिवस पहिले, म्हणजे उत्सव 7 दिवसाचा। अशी प्रथा होती पहिले की 7 दिवसाचा उत्सव मनवला जायचा। कोणतेही उत्सव, फक्त अशोक सम्राटाच्या वेळेस जास्त दिवसाचा 1 महिना की 3 महिन्याचा असा उत्सव होता। तो कोणता? जिथे कुंभमेळा भरते तिथे। त्यांनी कंटिन्यू राजे महाराजे राजकुमार पूर्ण गेट बनवले चारही बाजूला, आणि तो दानाचा कार्यक्रम चालला 2-3 महिने। त्याला म्हणतात कुंभमेळा। ते जागा अशोक सम्राटाची आहे, आणि अशोक सम्राटांनी सुरू केलेला तो मेळा होता दानाचा म्हणून। सर्व देशातले इकडले तिकडले राजे आणि राजकुमार तिथे येऊन चर्चा करायचे आणि दान द्यायचे। त्याला मेळा दुसरं रूप देण्यात आलं। त्याच्यासाठी आपल्याला एशिया के सम्राट पुस्तक वाचा लागन, मेधनकर सावंगी बंतीजीचं। एशिया के सम्राट, जेवढे सम्राट झाले एशियामध्ये बुद्धिस्ट एवढ्याची त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या उत्सव मेल्याबद्दल। उत्सव मना रही थी। 7वें दिन प्रात ही उठ उसने सुगंधित जल से स्नान किया। 7 दिवस ती कुठल्या प्रकारे मद्यपान कोणतं काहीही न करता 7 दिवसापर्यंत तिने सुगंधित द्रव्य लावून उठणे लावून सुशोभित होऊन माला सुगंध घेऊन स्नान करून 4 लाख रुपयाचं दान दिलं। किती दिवस? 7 दिवसपर्यंत तिने काय केलं? दान कर्म केलं। किती लाखाचं? 4 लाख महादान दिया। 4 लाख रुपये खर्च केले 7 दिवसामध्ये। त्या काळातले सोन्याचे नाणे होते तेव्हा। और सब अलंकारों से विभूषित हो सुंदर भोजन कर उपोषित व्रत के नियमों। काय केलं तिने नंतर? उपोषित दान दिल्यानंतर उपोषिताचं व्रत घेतलं, आणि जे व्रताचे नियम आहे ते नियम धारण केले। फिर सुअलंकृत शयनागार में प्रविष्ट हो सुंदर शैया पर लेटे। निद्रित अवस्था में यह स्वप्न देखा। तिने अष्टशील उपोषित घेतलं आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपून गेली। तिची रूम सजवून आहे सुंदर प्रकारे, फुलाने इकडून तिकडून माळाने सुंदर मनोरम्य बनवलं। 7 दिवस ती पुण्यकर्म करत गेली ना, म्हणून तिची रूम आजूबाजूचा परिसर सर्व सुंदर। अशा अवस्थेमध्ये ती झोपी गेली आपल्या रूममध्ये जाऊन। तेव्हा तिला एक स्वप्न पडलं। काय स्वप्न पडलं? उसने देखा 4 महाराज, 4ही दिशेचे जे द्विकपाल असतात ते 4ही दिशेचे महाराज शय्या सहित उठाकर हिमवंत प्रदेश में
ले जाकर हिमालयावर घेऊन गेले. चारद विषयीचे देवता दिग्पाल यांनी बेड पकडला चौघांनी आणि पुढे घेऊन गेले हिमालयावर. 60 योजन के मन शिला नामक शिला, 60 योजन लंबी शिला, 60 योजन, 1 योजन 12 किलोमीटरचा, 12 किलोमीटरचा 1 योजन म्हणजे किती होते? 4 कोस ना, 4 कोसचा 12 किलोमीटरचा 1 कोस 8 किलोमीटरचा आहे, 8चा आहे, 12 किलोमीटरचे 4 कोस, 4 कोस तर 60 योजन, 12 किलोमीटरचा 1 कोस 100 किलोमीटरचा 1 योजन, 100 किलोमीटरचा 1 योजन. किती योजन नेलं? 60 योजन. म्हणजे शिला आहे ती दगडाची, पर्वतच आहे, सरळ सरळ एकच दगड. नामक शिला के ऊपर 7 योजन छाया, छाया वाले महान शाल वृक्ष के नीचे रखकर खड़े हो गए. नंतर 7 योजन लंब शाल वृक्ष, तिकडे हिमालयाच्या पायथ्याशी सर्वात जास्त मोठ्यात मोठे झाडं असतात, भयानक लांबच्या लांब. आणि हा नेपाळ कुठे येतो? तराईमध्येच येतो, थंड्या वातावरणामध्ये. पूर्ण पर्वताच्या रांगाच आहे तिकडे, सुमेरू पर्वत, त्यामध्ये विशाल 7 योजन असा लंबा शाल वृक्ष. म्हणजे स्वप्नात आहे, स्वप्नात पाहिलेलं आहे, असं काही खरं खरं पाहिलेलं नाही आहे की असं त्यांनी नेलं मग त्या झाडाखाली ठेवलं. 7 योजन छायावाले म्हणजे सावली त्याची 7 योजनपर्यंत जाणारी सावली, म्हणजे झाड किती विशाल असेल. महान योजन के मन शिला नामक शिला के ऊपर 7 योजन छाया वाले महान शालवृक्ष के नीचे रखकर खड़े हो गए. तब उन द्विकपालों की देवियों ने आकर महामाया देवी को अनुतप्त दह में ले जाकर, सरोवर आहे अनुतप्त नावाचा एक सरोवर आहे, म्हणजे तलाव, मनुष्य मल दूर करने के लिए स्नान करवाया. आपल्या शरीरावरचा जो घाम आहे ते मळ आहे ना, तो मळ दूर करण्यासाठी आंघोळ करायला तिला घेऊन गेले असं स्वप्नात बघत आहे. दिव्य वस्त्र पहनाया, वस्त्र सुंदर दिव्य वस्त्र, चमकणारे असे, दूर प्रकाश पडणारे असे दिव्य वस्त्र. आता आपण काय ते पाहिले नाही आणि कसे आहे तर आपल्याला पाहिजे नाही, त्याचं आपण वर्णन करूही शकत नाही, फक्त दिव्य वस्त्र म्हणून. गंधों से लेप किया, दिव्य फूलों से सजाया. वहाँ से समीप ही रजत पर्वत आहे, त्याच्याच बाजूला दुसरा पर्वत पाहिला रजत. रजत म्हणजे रजत चांदीसारखा चमकणार, रजत म्हणजे चांदी, जात म्हणजे सोना, जात रूप रजत. चांदीसारखा असा चमकणारा पर्वत बाजूला होता. उसके अंदर स्वर्ण विमान है. तिने स्वप्नात पाहिलं की त्या पर्वताच्या अंदर सोन्यासारखं काहीतरी वाहन आहे, एक वाहन अंदर आहे. वही पूर्व की ओर सिर करके, नंतर तिचं डोकं कोणीकडे ठेवलं, तिची पालखी पूर्ण डोकं पूर्वेकडे केलं. शयन बिछवा कर उन्होंने उसे लिटाया, पूर्वेकडे डोकं करून झोपवलं.
बोधिसत्व श्वेत सुंदर हाथी बनकर समीपवर्ती स्वर्ण पर्वत पर विचार कर. नंतर पांढरा शुभ्र हाती कुठे आला? पहिले जो स्वर्ण पर्वत होता, सोन्याचा बाजूला दुसरा पर्वत होता, त्या पर्वतावर तो नेहमी फिरायचा असं तिने बघितलं. स्वर्ण पर्वत पर विचार कर, वहाँ से उतर. नंतर तो सोन्याच्या पर्वतावरून उतरला आणि रजत पर्वत पर चढे. नंतर चांदीच्या पर्वतावर चढला. फिर उत्तर दिशा में आकर, नंतर उत्तर दिशेला गेला आणि त्या स्थानावर पोहोचून उनकी रूफली माला जैसी सूंड, माळेसारखी सुंदर असे सोंड त्या हत्याची. में श्वेत पद्म था, सोंडामध्ये काय घेऊन आला? पांढर शुभ्र कमळ पद्म. श्वेत पद्म था, उन्होंने मधुर नाद कर स्वर्ण विमान में प्रवेश कर. नंतर त्या पर्वतामध्ये जे स्वर्ण सोन्याचं विमान होतं त्याच्यात प्रवेश केला, जोराने नाद करून प्रवेश कर. फिर 3 बार माता की शय्या की प्रदक्षिणा की. स्वप्नामध्ये सर्व ती पाहत आहे की बोधिसत्व पांढरा शुभ्र हत्ती पांढर शुभ्र कमळ घेऊन आहे आणि मातेची तिच्या खाटेची प्रदक्षिणा करीत आहे. फिर दाहिनी बगल को चीर कुक्षी में प्रवेश हुए. नंतर काय केलं त्याने? दाहिने म्हणजे उजव्या साईडला, बाया हे आहे ना, बाया दैना, उजव्या साईडच्या या कुशीमधून प्रवेश केला. असं तिला वाटलं की तो हत्ती पांढरा शुभ्र हत्ती पांढर शुभ्र कमळ घेऊन प्रदक्षिणा केली आणि नंतर माझ्या कुशीमध्ये शिरला, असं तिला वाटलं. ऐसा जान पड़ा. इस प्रकार बोधिसत्व ने उत्तर आषाढ़ नक्षत्र में गर्भ में प्रवेश किया. केव्हा? आषाढ पौर्णिमेच्या 7 दिवसाच्या तिनं जे व्रत ठेवलं होतं आषाढ पौर्णिमेच्या पूर्वी, 7 दिवस पूर्वी व्रत ठेवलं आणि 7व्या दिवशी त्याच्यामध्ये गर्भामध्ये प्रवेश. दूसरे दिन जाकर देवी ने इस स्वप्न को राजा से कहा. राजाला जाऊन सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलेलं आहे. राजा ने 64 प्रधान ब्राह्मणों को बुलाया. म्हणजे तेव्हा ब्राह्मण ऋषी लोकांना म्हणायचे, जे जंगलात जाऊन तप करायचे ध्यान करायचे त्या लोकांना, ऋषीमुनी जे राहायचे घर सोडून बेघर झालेले, परंतु कोणते जटा वाढलेले होते तर कोणते दाढी वाढलेले होते, असे लोक जंगलामध्ये राहत होते. पांढरे शुभ्र वस्त्र धारण करत होते. तेव्हा त्या लोकांना तेव्हा ब्राह्मण म्हणायचे आणि ते सर्व जाणायचे पौर्णिमा कधी, अष्टमी कधी, लागली कधी, सुरू कधी, प्रतिपदा, पूर्ण चंद्राच्या ज्या कलेवरून, सूर्याच्या थोड्या थोड्या सरकण्यावरून नक्षत्र कोणतं येते, कोणत्या वेळेस पाऊस पडणार, या कलेमध्ये ते पारंगत असणारे लोक होते त्यावेळेस. त्यांना ब्राह्मण म्हणायचे. ते काही पोथी वाचत नव्हते आणि पोत्या काही नव्हत्या आणि कोणते काही पुस्तकं लिहिलेले नव्हते त्यावेळेस. ते फक्त ते या नक्षत्रांचा अभ्यास करायचं, कोणता नक्षत्र कुठे, कोणत्या नक्षत्रामध्ये कोणता ग्रह कुठे जातो, कोणत्या ठिकाणी केव्हा किती दिवसाच्या नंतर कलेने चंद्र बदलतो आणि केव्हा अमावस्या पौर्णिमा होतो, केव्हा कोणत्या नक्षत्रामध्ये पाऊस जास्त पडतो, सारं त्यांना नक्षत्रांचं ज्ञान असतो. अशा लोकांना ब्राह्मण म्हणायचे त्यावेळी. अशा लोकांना निमंत्रित केलं. किती लोकांना? 64 लोकांना बोलवले.
इत्यादि मंगल चरण की गई। त्यांचा स्वागत केलं। गोबर लिपी खिलो म्हणजे लाजा, असं म्हणजे सारव सुरव करून पूर्ण पाणी गिरी शिंपडून त्यांचं येताना स्वागत केलेलं आहे। मंगल चरण, त्यांच्या चरणावर फुलं टाकत आणलेली आहे। भूमि पर, सुंदर भूमि पर महार्ग आसन बिछवाए, नंतर त्या साफसुथऱ्या भूमीवर महागडे गालीचे अंथरले त्यांच्या येण्याच्या स्वागतासाठी। उन पर, उन महान लोगों को बिठाया, भविष्य सांगणारे लोक होते त्यांना बसवले। त्यांना नंतर काय काय दिलं? घी, मधु, शक्कर से प्रस्तुत की गई खीर से सोने चांदी की थालियाँ भरकर उन्हें सोने चांदी की ही थालियों से ढककर परोसा। नंतर त्यांना घी, तूप, दही, साखर याची खीर बनवून सोन्याच्या भांड्यामध्ये आणून सोन्याच्या भांड्याने झाकून त्यांना दान दिले। और नवीन वस्त्र तथा कपिला गो, नवीन नवीन वस्त्र दिले। आणि तेव्हा काय दान करण्याची प्रथा होती? गायी दान करण्याची प्रथा होती। म्हणून संन्यासी लोकांजवळ भरपूर गायी राहायच्या, तेव्हा ते जंगलातच राहायचे, त्याच्या गायी तिकडे, आणि त्या गायीचं दूध पिऊ ते मस्त ताजेतवानी राहायचे। नंतर ते हळूहळू लोण पसरलं गावामध्ये की ब्राह्मण लोकांना दिलेली गाय ते गाय पालन करण, वाढवण, आणि तो गायीचा मालक बनत गेला। आणि सुजाताचा बाप कसा बनला, तसा धनवान गाईवाला तसे बनत गेले। नाव पाहिलं ब्राह्मण आणि धन पाहिलं गाईचं, दुनियाभराच्या गाई। गौ आदि के दान से भी उन्हें संतर्पित किया। उनकी सब इच्छाएं पूरी कर उन्होंने ब्राह्मणों को स्वप्न की बात कह स्वप्न का फल क्या होगा पूछा। नंतर राजाने त्यांना संतुष्ट केलं, खाऊ घालून, कपडे देऊन, गायी दान करून, आणि स्वप्नाचा अर्थ विचारला। ब्राह्मणों ने कहा, महाराज चिंता न करें, आपकी देवी की कुक्षी में गर्भ प्रतिष्ठित हुआ है। तुमची रानी गर्भवती आहे। वह स्त्री गर्भ नहीं, पुरुष गर्भ है। आणि गर्भ कोणता आहे? जन्माला गर्भामध्ये जो येणारा पुरुष आहे। आपका पुत्र होगा। वह यदि, ते सारे ब्राह्मण त्याच्यातले काही होते पारंगत असणारे, ते सांगायला लागले, यदि घर गृहस्थी में रहेगा तो कौन बनेगा? चक्रवर्ती सम्राट बनेगा। चारही दिशेवर ज्याचं अधिपत्य राहणारा राज्यावर असा तो सम्राट राजा होईल। यदि घर से निकलकर प्रवजित होगा तो लोक में कपाट खुला, ज्ञानी बुद्ध होगा। लोकांच्या साऱ्या भ्रमांना दूर करणारा, दुःखांना दूर करणारा ज्ञानी बुद्ध होणार। दोनच मार्ग आहे त्यांच्या समोर, एकतर संसारामध्ये राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर गृहत्याग केला तर श्रेष्ठ ज्ञानी बुद्ध बनेल। बोधिसत्व के गर्भ में आने के समय समस्त 10 सहस्त्र ब्रह्मांड एक प्रकार के कापने की तरह कापे। प्रहार हो गया। गर्भामध्ये प्रवेश केल्याबरोबर ब्रह्मांड कापायला लागलं, धरती हालायला लागली, आकाशामध्ये विजा चमकायला लागल्या, ढग गडगडाट सुरू झाला जसा गर्भात प्रवेश केला। एकदा पहिले झाला होता, केव्हा? धरणीकंप केव्हा झाला होता? हां,
सुमेध बोधिसत्वाची जेव्हा भविष्यवाणी केली दीपंकर बुद्धानं, तेव्हा तो फुलांच्या ढिगावर बसला आणि बोधिमंडचा त्याने चिंतन केलं की मी बुद्ध बनणार आहो आणि माझं बोधिमंड राहणार आहे. तर तेव्हा धरणीकंप झाला. ही दुसरी वेळ होईल. पहिले त्यानं तिथं घोषणा केली, जेव्हा दीपंकर बुद्धाने भविष्यवाणी केली तेव्हा खरंच मी बुद्ध बनणार. पण त्याने निमित्त पाहिले आणि निमित्त पाहून फुलाच्या ढिगारावर बसून त्यांनी आपलं बोधिमंड पाहिलं, तेव्हा धरतीकंप झाला. आणि आता दुसऱ्या वेळेस गर्भामध्ये प्रवेश झाल्यावर 32 पूर्व शकुन लक्षण प्रगट हुए आणि त्या भविष्यवाल्यांच्या समोर 32 लक्षणं दिसायला लागले. 10 सहस्र चक्र वालों में अनंत प्रकाश उठा, मानो प्रकाश की उस कांति श्री को देखने के लिए ही अंधों को आंखें मिल गई हो. इतका लख प्रकाश पडला की ज्यावेळेस ते गर्भात प्रवेश करतात आणि धरणीकंप होते त्यावेळेस असा प्रकाश पडते की जिथे 2 पर्वत आहे विशाल, त्या पर्वताच्या मधला भाग आहे, त्या 2 पर्वताच्या मधामध्ये राहतो अंधार, गडद अंधार राहतो. तिथे जवळचा प्राणी एकमेकाला दिसत नाही असा अंधार राहतो. त्यावेळेस जेव्हा गर्भात प्रवेश करते त्यावेळेस जे लख प्रकाश पडते, त्या प्रकाशामुळे त्या दोन्ही पर्वताच्या मधातले प्राणीसुद्धा एकमेकांना दिसतात. एवढा तो भयंकर लख प्रकाश असतो. बहरे शब्द सुनने लगे, गूंगे बोलने लगे, कुबड़े सीधे हो गए, लंगड़े पाँव से चलने लगे, बंधनों में पड़े हुए सभी प्राणी बेड़ी हथकड़ियों से मुक्त हो गए, सारे नरकों की अग्नि बुझ गई, प्रेतों की क्षुधा पिपासा शांत हो गई, पशुओं तिरछिन का भय जाता रहा, तमाम प्राणियों के राग रोग शांत हो गए, सभी प्राणी प्रिय भाषी हो गए, घोड़े मधुर स्वर से हिनहिनाने लगे, हाथी चिंघाड़ने लगे, सारे वाद्य तुरिया स्वयं बजने लगी, मनुष्यों के हाथों के आभरण बिना आपस में टकराए ही शब्द करने लगे, सब दिशाएं शांत हो गई, प्राणियों को सुखी करती मृदुल शीतल हवा चलने लगी. हे तेव्हा या प्रकारचं वातावरण असं तयार झालं की कोणीतरी असा पाहुणा येणार आहे की ज्याच्या स्वागतासाठी पुरी धरती सज्ज आहे. निसर्ग तयार झालेला आहे की कोणाच्या तरी स्वागत करण्यासाठी. अशा प्रकारे या पृथ्वीवर ही घटना घडली. तेव्हा त्या प्रकारची अद्भुत घटना घडल्याप्रमाणे लख प्रकाश झाला आणि सगळीकडे कंपन झालं आणि त्या प्रकाशामध्ये आंधळ्या लोकांच्या डोळ्यावर सुद्धा प्रकाश पडला ना, असं वाटायला लागलं का मला काहीतरी दिसलं. बहिऱ्या लोकांच्या कानावर असा जोराचा आवाज आला की काहीतरी ओरडलं घडलं. लंगड्या लोकांना असं वाटलं की हां आता आपल्याला कोणीतरी चालवणार आहे. पक्ष्यांचा आवाज असा की सगळीकडे राग द्वेष मोह कमी झाल्यासारखा, म्हणून सारे प्राणी संतुष्ट झाले. अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. तर आज आपण इथपर्यंत गर्भप्रवेशापर्यंत पाहिलं. भविष्य त्या ब्राह्मणाने सांगितलं असं असं होणार आहे. पुढे आपण उद्याला पाहूया. आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझी उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, अशी मंगलाची कामना करतो.